हाय हॅलो नमस्कार. सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण स्पेशल अशी सर्वांच्या आवडीची डिश पाहणार आहोत. आणि श्रावण महिना सुरू झाला. श्रावण महिन्यात घरोघरी सत्यनारायणची पूजा असते, तर त्याच्यासाठी लागणारा प्रसादाचा शिरा जो आहे तो आज आपण पाहणार आहोत. अगदी अचूक प्रमाणात 1/2 वाटी, 1/2 पावशेर किंवा 1/2 किलो असो, कोणतंही माप असो, आपण त्याचं अचूक प्रमाण सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आपण शिरा बनवला की अगदीच मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा तयार होतो. चला तर वेळ न घालवता आपण सगळ्यात पहिलं रेसिपी स्टार्ट करूया. बघा किती सुंदर दिसतोय. काजू, बदाम आणि तुळस हे खरंच एकदम खूप छान दिसतोय शिऱ्यामध्ये. चला तर वेळ न घालवता पहिल्यांदा आपण सुरुवात करूया. बघा मी ड्रायफ्रुट्सचे काप करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 1/2 वाटी मी रवा घेतलेला आहे. पहिली 1 वाटी घेतली होती आणि नंतर मी 1 मूठ घेतलेली आहे, म्हणजेच 1/2 वाटी मी रवा घेतलेला आहे. त्याचबरोबर ह्याच्यात आपल्याला तूप घ्यायचंय 1/2 वाटी आणि साखर घ्यायची आहे 1 वाटी. गोडीचं प्रमाण जे आहे ते तुम्ही थोडंफार कमी जास्ती करू शकता. तर दूध जे आहे ते एवढ्या प्रमाणात 1 वाटीच्या जागी 2 वाट्या दूध घ्यायचं आहे, कारण रवा जर 1 वाटी असेल तर दूध 2 वाट्या घ्यायचे. आता मी इथं 2-2 वाट्यामध्ये दाखवलेलं नाही, पण मी सांगते की 2 वाट्या दूध घ्यायचे. त्याचबरोबर वेलची पूड आणि केळी हवी असेल तर तुम्ही केळीही टाकू शकता. चला तर एवढ्या साहित्यात मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा आपण बनवूया. सगळ्यात पहिलं मी एक साईडला दूध गरम व्हायला ठेवून देते आणि रवा भाजाय घ्यायचा आहे आता आपल्याला. चला तर सगळ्यात पहिलं मी एक जाड बुडाची कढई ठेवून घेतली. त्याच्यामध्ये अर्धी वाटी तूप टाकून घ्यायचे. आपण 1/2 वाटी तूप घेतलंय, त्यातलं मी तूप थोडंसं ठेवलंय. अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे. तूप चांगलं गरम होऊ द्यायचे. तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. बघा तूप गरम झालं म्हणजेच वितळलेलं आहे पूर्ण. तर ह्याच्यामध्ये रवा टाकून मी रवा छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. रवा असा थोडासा लालसर म्हणजे गोल्डन कलर मध्ये येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. कंटिन्यू हलवत राहायचे आणि ह्याच्यासाठी जे आहे ते जाड बुडाचं पातेलं किंवा कढईचा वापर करायचा आहे. चला तर रवा भाजून होतोय तोपर्यंत एका साईडला आपण दूधही गरम करायला ठेवलेला आहे. त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स ही आपल्याला तळून घ्यायच्यात. तर रवा कंटिन्यू हलवत राहायचा आहे. बघा मी एक छोटासा पॅन घेतलेला आहे. एका साईडला रवा भाजायला सुरुवात केलेली आहे आणि एका साईडला ड्रायफ्रुट्स तळायला. आता माझी 3 ह्याची शिगडी असल्यामुळे एका साईडला दूधही गरम करायला ठेवलंय. कमी गॅसवरती दूध गरम करायला ठेवलेलं आहे. बघा राहिलेलं जे तूप होतं ते तूप आता ह्या छोट्याशा पॅन मध्ये टाकून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आहेत. गरा जो आहे तो कंटिन्यू हलवत राहिल्यामुळे आपला गरा खाली चिकटत वगैरे नाही आणि छान असा गरा भाजला जातो. चला तूप गरम करायला ठेवलेलं आहे. बघा तूप चांगलं गरम होतंय तोपर्यंत आपण रवा हलवून घेत राहायचा आहे. आता तूप गरम झालं की त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्सचे जे तुकडे केलेले होते ते आपण तळून घ्यायचे आहेत. जे तूप ठेवलं होतं त्याच तुपामध्ये हे तळून घेतलेले आहेत काप केलेले. तेही चांगलं लाल होईपर्यंत तळायच्यात आपल्याला. बघा आपले ड्रायफ्रुट्स तळून झाल्यात. एवढं लाल होईपर्यंत मी तळून घेतल्यात. गॅस बंद करून घेतलाय आणि रवा छान असा भाजून घेते. आणि मी ड्रायफ्रुट्स जे आहे ते तुपातून काढून घेणार आहे, कारण ते तूप जे आहे ते आपल्याला थोडं थोडं रव्यामध्ये मिक्स करायचं आहे. बघा रवा जो आहे तो एकदम स्लो गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे. आता रवा भाजत आला की ड्रायफ्रुट्स जे तळून काढलेले आहेत त्यातले अर्धे ड्रायफ्रुट्स मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि थोडेसे वरून गार्निशिंगसाठी ठेवणार आहे. बघा ड्रायफ्रुट्स टाकले की जरा परत एकदा हलवून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकून घ्यायची आता, म्हणजे पूर्ण आपल्या शिऱ्यामध्ये लागते. चला तर बघा एका साईडला मी दूध उकळवून घेतलं होतं. दूध छान असं उकळवायचंय. 2 वाट्या दूध उकळत ठेवलेलं. तर ते दुधामध्ये
आपण रवा शिजवून घेणार आहोत. तर बघा मी सर्व दूध जे आहे थोडंसं ते अगोदर ह्याच्यात ओतून घेतलेलं आहे आणि पटपट हलवून घ्यायचंय, जसं की ढिकळ्या वगैरे नाही झाल्या पाहिजे. या पद्धतीने लागल तसं थोडंसं दूध ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला. बघा आता मी सर्व दूध ह्याच्यामध्ये टाकून घेतलंय. एका वाटीला 2 वाट्या दूध बरोबर माप होतं अगदी. तर बघा अशा पद्धतीने मी दूध टाकून पूर्ण रवा मिक्स करून घेतलेला आहे दुधात. थोडासा भाजून झाला की घेतलेली साखर जी आहे आपली ती टाकून घ्यायची. 1 वाटी साखर टाकलेली आहे मी 1 वाटी रव्यासाठी. जर तुम्हाला त्याचं सव्वा वाटी रव्यासाठी. जर तुम्हाला गोडीचं प्रमाण कमी हवं असेल तर तुम्ही 1-2 चम्मच कमी टाकली तरीही चालेल. बघा साखर टाकली आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्या चम्मचने मिक्स होत नव्हतं म्हणून मी दुसरा चम्मच घेऊन मिक्स केलेला आहे. नाहीतर ह्याच्या ढिकळ्या तयार होतात. कंटिन्यू हलवत राहायचे म्हणजे ह्याच्या छान ढिकळ्या वगैरे तयार होत नाहीत आणि रवा जो आहे तो छान असा मिक्स होऊन जातो. बघा किती सुंदर कलर वगैरे आलेला आहे ह्याला. आता आपण ह्याला 10 मिनिटं झाकून ठेवून द्यायचे. आपण सव्वा वाटीच्या मापाप्रमाणे करत आहोत. जर तुम्ही सव्वा पावशेरचं माप घेतलं तर ह्याच्या डबल घ्यायचे. 1 किलोचं घेतलं तर 1 किलोच्या प्रमाणात हे सर्व साहित्य घ्यायचं आहे. बघा गरा खूप छान तयार झालेला आहे आता आपला. दिसतानाही खूप सुंदर दिसतोय. आता ह्याच्यात राहिलेली वेलची पूड टाकून घ्यायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये जे राहिलेलं तूप आहे तेही टाकून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचंय. चला तर तूप टाकलं की हा रवा जो आहे तो झाकून ठेवायचा. बघा एकदम प्लेटा पडतील इथपर्यंत छान असा आपला हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. आता मी तूप टाकतानाचा व्हिडिओ इथला कट झालेला आहे, पण 1.25 वाटी रव्याला 1 वाटी तुपाचं प्रमाण योग्य आहे. चला तर मी रवा झाकून ठेवते आणि 10 मिनिटांनी आता आपण रवा काढून बघणार आहोत. चला तर 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण रवा काढून घेऊया. हे पहा किती छान कलर वगैरे आलेला आहे आणि मस्त असा आपला प्रसादाचा शिरा जो आहे तो तयार झालेला आहे. अगदी फडफडीतही नाही आणि अगदी चिपचिपीतही नाही. मीडियम अशा प्रमाणात आपला हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. आता ह्याच्यावरती आपण थोडंसं डेकोरेशनसाठी काजू बदाम जे साईडला ठेवलेले होते ते टाकून घ्यायच्यात. काजू बदाम तुपात तळल्यामुळे ना अगदी क्रंची असे लागतात आणि खातानाही ते खूप छान लागतं. तुम्ही असेही काजू बदाम टाकू शकता. गरा भाजत असताना तुम्ही भाजून घेऊ शकता, पण वेळेचा अंदाज येत नाही त्याच्यामुळे ते करपण्याची वगैरे शक्यता असते किंवा कमी भाजले जातात. त्याच्यासाठी आपण सेपरेट तुपामध्येच हे तळून घ्यायच्यात आणि नंतर वरून ह्याच्यामध्ये टाकायच्यात. बघा आता आपला सर्व प्रसादाचा शिरा काढून झालाय. त्याच्यामध्ये तळलेले ड्रायफ्रुट्स टाकले आणि प्रसादाचा शिरा आहे तर आपल्याकडे प्रसादाच्या शिऱ्यामध्ये वरून चिरून केळी ठेवतात किंवा मग आतमध्ये टाकतात. तर माझ्याकडे आत्ता केळी काय अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे मी वरून काय ठेवलेली नाही. तर वरून ही केळीचा तुकडा फक्त ठेवतात आणि बघा ह्याच्यामध्ये तुळस ठेवलेली आहे. चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना नक्की कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा प्रसादाचा हा शिरा करून बघा. परत तुम्ही दुसऱ्या पद्धतीने करणारच नाही. अगदी मऊ लुसलुशीत असा हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर जाता जाता एक लाईक करा, कमेंट करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.